नमस्कार मित्रांनो, आज आपण 2025च्या केंद्रीय अर्थसंकल्पाविषयी सविस्तर माहिती घेणार आहोत. या अर्थसंकल्पात अनेक महत्त्वपूर्ण घोषणा करण्यात आल्या आहेत, ज्यांचा उद्देश देशाच्या आर्थिक विकासाला चालना देणे आणि सर्वसामान्य नागरिकांच्या जीवनमानात सुधारणा करणे आहेत. 2025चा केंद्रीय अर्थसंकल्प 1 फेब्रुवारी 2025 रोजी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केला. या अर्थसंकल्पात मध्यमवर्गीयांसाठी कर सवलत, कृषी क्षेत्रांसाठी विशेष योजना, विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रात गुंतवणूक तसेच निर्यातवाढीसाठी उपाययोजना यासारख्या विविध बाबींवर भर देण्यात आला आहे. मध्यमवर्गीयांना दिलासा देण्यासाठी नवीन टॅक्स प्रणाली अंतर्गत 12 लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर कोणताही टॅक्स लागणार नाही. यामुळे मध्यमवर्गीयांच्या खर्च करण्याच्या क्षमतेत वाढ होईल आणि देशांतर्गत मागणीला चालना मिळेल. तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठी व्याजांवरील टॅक्स कपातीची मर्यादा 50,000वरून 1 लाखांपर्यंत वाढवण्यात आली आहे आणि भाड्यांवरील टॅक्स कपातीची मर्यादा 2.4 लाखावरून 6 लाखांपर्यंत वाढवण्यात आली आहे. कृषी क्षेत्रासाठी प्रधानमंत्री धनधान्य कृषी योजनेअंतर्गत 100 जिल्ह्यांमध्ये कृषी विकास कार्यक्रम राबविण्यात येणार आहे, ज्यामुळे 1.7 कोटी शेतकऱ्यांना लाभ होईल. तसेच 7.7 कोटी शेतकरी, मच्छीमार आणि दूध व्यावसायिकांना 5 लाखांपर्यंतच्या अल्पकालीन कर्जाची सुविधा देण्यात येणार आहे. डाळींच्या स्वयंपूर्ततेसाठी तूर, उडीद आणि मसूर यासारख्या डाळींसाठी 6 वर्षाची विशेष मोहीम सुरू करण्यात येणार आहे. बिहारमध्ये मखाना बोर्ड स्थापन करण्याची घोषणाही करण्यात आली आहे. खाजगी क्षेत्राच्या नेतृत्वाखाली संशोधन विकास, नवीन उपक्रमांसाठी 20,000 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. तसेच IIT आणि IISमधील तांत्रिक संशोधनासाठी 10,000 फेलोशिप देण्यात येणार आहे. भविष्यातील अन्न आणि पोषण सुरक्षेसाठी 10 लाख जर्मप्लाझम लाईन्स असलेली दुसरी जीन बँक स्थापन करण्यात येणार आहे. इलेक्ट्रॉनिक्स आणि इलेक्ट्रिक वाहनांच्या उत्पादनाला चालना देण्यासाठी LED, LCD टीव्हींसाठी ओपन सेल, वस्त्रोद्योगांसाठी ल्यूम, मोबाईल फोन आणि इलेक्ट्रिक वाहनांसाठी लिथियम आयन बॅटरीच्या उत्पादनासाठी भांडवली वस्तूंवर शुल्क माफ करण्यात आले आहे. मित्रांनो, 2025चा केंद्रीय अर्थसंकल्प मध्यमवर्गीयांना टॅक्स सवलती, कृषी क्षेत्रासाठी विशेष योजना, विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रात गुंतवणूक तसेच निर्यातवाढीसाठी उपाययोजना यासारख्या विविध बाबींवर भर देतो. या उपाययोजनांमुळे देशाच्या आर्थिक विकासाला चालना मिळेल आणि सर्वसामान्य नागरिकांच्या जीवनमानात सुधारणा होईल. तर मित्रांनो, हा होता 2025चा केंद्रीय अर्थसंकल्प. तर मित्रांनो, तुम्हाला हा अर्थसंकल्प कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.